Now you have to practice with, you have practiced with index and middle. Now you have to practice with middle and annular also. Okay? These two. मी चहा पितच नाही अरे. तू नाही पित, नाही. तुला करायला आवडतो. हो. जे काय रेग्युलर घरातलं असतं ते सगळं. सगळं स्वयंपाक वगैरे सगळं. सगळं. जेवायला येतोयस? प्रत्येक माणूस खास असतो. आपापल्या परीने जीवनात रंग भरण्याचा त्याचा ध्यास असतो. असंच एक व्यक्तिमत्व ज्यांना लाभला आहे भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक श्री दादासाहेब फाळके यांचा वारसा. आज अनुभवूया गिरिजा मराठे यांचा संगीत, चित्र आणि कुटुंब यांनी समृद्ध असलेला द मराठी कॅनव्हास. जसं गट फिलिंग असतं त्याप्रमाणे तुम्ही काम करत असता. सो आपलं गट चांगलं ठेवणं हे खूप मला गरजेचं वाटतं. म्हणजे की मला काही जण सांगतात की माझं गट फिलिंग सांगतं हे, म्हटलं तुझं गट चांगलं आहे का, तुझं गट फिलिंग मध्ये यायला ते आधी बघूयात. ऑनलाईन शिकण्यामध्ये काही प्रॉब्लेम्स नाही आहेत का? नाही, प्रॉब्लेम नाही आहेत. थोडंसं स्लो होऊ शकतं कदाचित, पण नाही, माझा अनुभव असा आहे की सगळेच जण चांगलेच वाजवतात. पहिल्यांदा जेव्हा मुलं ॲडमिशन घ्यायला येतात ना, तेव्हा मी सांगते की हे बघा 6 महिने 8 महिन्यात काही वाजवता येणार नाही आहे. म्हणजे उगाचच फी घेण्यासाठी आणि पैसे कमवण्यासाठी मी क्लास घेत नाही. तुम्हाला तुमचा वेळ आणि तुमचा पैसा किती महत्त्वाचा आहे. उगाच मी रील बघितले गिरिजा ताईचे आणि मी इन्स्पायर झाले आणि मला वाजवायचं आहे असं नाही आहे. ऑफलाईन काय आणि ऑनलाईन काय, ज्याला शिकायचं तो कसंही शिकतोच अरे. करेक्ट. चहा घेऊया? चहा घेऊया. क्रिएटिव्हिटी कशी असते की फारसा काही विचार करायला लागत नाही. आपण म्हणतो ना मी केलं, असं काही नसतं. ते तुम्हाला येत असतं. तुम्ही फक्त मीडियम बना ते रिसीव्ह करण्याचं. सो हा तुझा फेवरेट कॉर्नर किंवा असं काय आहे का, इथे तू वाजवतेस का नेहमी? हो. काही कंपोज करायचं असेल ना, आता हे पावसाचं गाणं मी असंच कंपोज केलं होतं. पाऊस पडत होता तेव्हाच केलं होतं ते. पाडगावकरांचं आहे ते गाणं, कविता. रिदमिक जे लिहितात ना, जे मीटर असेल ना, तर मला जास्त मजा येते. ते म्हणजे शब्द असे मला चालीतच येतात आपोआप, म्हणजे असे काय बसवत नाही. ते शब्द चालीतच गाऊ शकते मी. तुला असं वाटतं की हे दादासाहेब फाळक्यांची जी क्रिएटिव्हिटी आहे ही कुठेतरी लिनिएज मधून तुझ्याकडे आली आहे? असू शकतं, कारण दादासाहेब फाळके स्वतः उत्तम गायचे. त्यांनी बडोद्याला एका सिंगिंग क्लासमध्ये, म्हणजे क्लासिकल, हिंदुस्थानी क्लासिकल ट्रेनिंग घेतलं होतं त्यांनी ऑलरेडी. त्याच्यानंतर त्यांची मुलं, म्हणजे माझे काका, माझे आजोबा हे सुद्धा गायचे. त्यांच्याकडून माझ्या बाबांना गाण्याची कला आली किंवा बाबांनी गिटार पुढे केली आणि ते आय थिंक आमच्या घरामध्ये सगळेच जण गातात. आपल्याला जे येत असतं ना, त्यातलं सिक्रेट असतं काहीतरी. प्रत्येकाचं एक सिक्रेट असतं, राईट. काही लोक ते देऊ इच्छितात, काही लोक नाही देऊ इच्छित. कारण मग त्यांना अशी भीती वाटते की, म्हणजे वाटू शकते की माझ्यासारखं दुसरे अनेक तयार झाले तर मला काय करणार. पण मला असं वाटतं, तुम्ही तुमची सगळी सिक्रेट जेव्हा योग्य स्टुडंट्सला शिकवता किंवा दाखवता, तेव्हा तुमच्याकडे काही नसतं ना द्यायला, तेव्हा तुम्ही नवीन शिकता आपोआप. हे जे तू वाजवतेस ह्याला फिंगर स्टाईल गिटार असं म्हणायचं का? हो. फिंगर स्टाईल म्हणजे बेसिकली तुम्ही बोटांनी वाजवता. पण आपण प्लेक्ट्रमनी जेव्हा वाजवता तेव्हा एकच प्लेक्ट्रम असतो आणि बोटाने म्हणजे माझ्याकडे अंगठा आहे, इंडेक्स, मिडल, ॲन्युलर. करंगळी नाही वापरत कारण ती कमकुवत असते. आणि हे 4 बोटं म्हणजे 4 प्लेक्ट्रम असल्यासारखं आहे. म्हणजे तुला समजा 5वी तार आणि 1ली तार असं वाजवायचं आहे, तर ते बोटांनीच शक्य आहे. प्लेक्ट्रममध्ये ते शक्य नाही होत. सो इथे आपल्याला बेस नोट, हा प्रकार करतात. माझ्या फिंगर स्टाईल्स क्लासेसला, म्हणजे मी एक जाहिरात जेव्हा मी Instagramवर करते तेव्हा 1000 लोक कमीत कमी मला अप्रोच करतात. आणि आजकाल कसं आहे, Instagramवरची रील सतत ऐकत असतात लोक. एखादं रील आवडलं तर मी ते 10 वेळा ऐकते. तसंच मुलंही ऐकतात की मॅम आम्ही तुमचं हे रील खूप वेळा ऐकलं. काही जणांना नुसती 100 वेळा ऐकून तो व्हिडिओ डाउनलोड करून ते स्लो डाऊन करून तसंही शिकून मला वाजवून दाखवतो.
मी मुलांना माझ्यासारखंच वाजवा असं नाही सांगत कधी. तुम्ही ती स्टाईल शिका आणि तुमचं ओन जे काय आहे सेल्फ ते त्याच्यामध्ये येऊ देत. आणि मग त्यामुळे प्रत्येक मुलगा किंवा प्रत्येक स्टुडंट काहीतरी वेगवेगळं वाजवतं आणि ती एक मजा वेगळी आहे. तामिळनाडूमधनं माझ्याकडे एक स्टुडंट शिकतो बरं का बॅचमध्ये. त्याला इंग्लिश, हिंदी काही येत नाही. तो शेतकरी आहे तिकडचा. अच्छा. आणि मला तामिळ येत नाही. काही संबंधच नाही त्यांच्या तामिळ याचा. तो जस्ट बघतो की हे काय वाजवल. तसंच्या तसं वाजवतं. आता हे एक टेक्निक आहे बघ, त्याला म्हणतात ट्रिमेलो. अवेअरनेस बोटामध्ये आणणं हे खूप गरजेचं आहे. तुमच्या आर यू अवेअर ऑफ युअर फिंगर्स? आपलेच हात आहे, आपलीच बोट आहेत, मग आपलं का नाही ऐकत? त्यामुळे मी क्लासमध्ये जेव्हा शिकवते ना माझ्या, तेव्हा त्यांना मेडिटेशन सेशन सुद्धा घेते. आता ही जवळजवळ 78-79 सालची गोष्ट आहे. बाबा जे काही गाणी वाजवायचे, म्हणजे बाबांचा क्लास होता, म्युझिक क्लास. अनेक मुलं यायची तिथे, भरपूर शिकायची. तर मी तिथे, मला बाबा घेऊन जायचे किंवा आई पण घेऊन जायची तिथे. आणि माझे बाबा एक उत्तम टीचर होते. त्या एफ मेजर चॉईस म्हटलं, बाबाला बारकॉड येत नाही वाजवता. तर त्यांनी काय केलं, आमच्या क्लासमध्ये 3 खोल्या होत्या छोट्या, म्हणजे घराचाच आम्ही क्लास केला. तर एका खोलीत मला बसवलं आणि दार लावून घेतलं आणि सांगितलं एफ मेजर वाजवल्यानंतर बाहेर यायचं. म्हटलं किती वेळ लागेल? तुला जेवढा वेळ लागेल तेवढा वेळ तू तिथे बसायचं, एफ मेजर पूर्ण करायचा, वाजून दाखवायचा आणि मग बाहेर यायचं. आणि मग मला अगदी रडू आलं, कारण मी लहान होते खूप तेव्हा आणि एफ मेजर वाजत नाही, आता काय करावं. पण एक 15-20 मिनिटाच्या प्रॅक्टिस नंतर आला तो वाजवता मला. आणि मग तेव्हा मी बाबांना वाजून दाखवलं की बाबा मी एफ मेजर वाजवलाय. आणि जेव्हा तुम्ही फुल फोकसने एखादी गोष्ट करता ना, ती येते तुम्हाला. गाड्या आवडतात आणि बाईक पण. बाईक सुद्धा आवडते मला. तू स्वतः राईड करतेस रे? हो, माझ्याकडे रॉनिंगची TVS रॉनिन आहे. इथे पेंटिंग्स काढलेस तू, आय थिंक तू मला म्हणालीस पेंटिंग्स पण काढतेस तू. हे बघ, हे आत्ताच अजून इन्कम्प्लीट आहे, अजून काढायचं आहे त्याला. पेंटिंग हे माझं मन शांत व्हायला खूप जास्त मदत होते. कारण गिटार माझी हॉबी जरी असली तरी आज 200+ मुलांना शिकवायचं माझं काम पण आहे. त्यामुळे थोडा स्ट्रेस सो त्याच्यातून एक ब्रेक मिळतो, दुसरी कला करून, दुसरी आणि एक कला. ठेराव मिळतो. ठेराव मिळतो असं म्हणू शकतेस. 1.5 वर्ष तबला शिकले, 3 वर्ष सतार शिकले, संतूर मी जवळजवळ 2.5-3 वर्ष शिकले. मला असं वाटलं एक वेगळा काही, म्हणजे 6 तारा गिटारच्या आणि 90 तारा संतूरच्या. संतूर मला ट्यून करायलाच म्हणजे 20-25 मिनिटं लागायची. गिटारचं कसं आहे, भिंतीवरनं काढली ट्यून 1 मिनिटात होते आणि वाजवायला सुरुवात करा. तसं संतूरचं नाही, संतूरला बैठक लागते. मग तिथे अजून एक वेगळंच मला समजलं की हे असं वाजवू शकतो. आणि संतूर शिकण्याचा परिणाम माझ्या गिटारवर दिसायला लागला. नीले, तिकडे एक अल्बम आहे, जरा काढशील? हा ग, हा. ओंजळीतून मनाच्या. दादासाहेब फाळके यांना मी आदरांजली म्हणून, म्हणजे मी जेव्हा US मधनं आले ना, तेव्हा म्हटलं आपण आपल्या पणजोबांना आदरांजली म्हणून काहीतरी काम करूयात. तू कंपोज केलंयस? हो हो, यातली 8 सुंदर गाणी आहेत त्याच्यामध्ये मराठी, सगळी नवीन फ्रेश आहेत गाणी एकदम. ओके. आता फिल्म लाईनमध्ये तर आम्ही नाही होत, पण म्युझिक येते तर निदान त्याच्यामध्ये काही काम करावं म्हणून मी एक अल्बम मराठी गाण्यांचा तयार केला. मस्त. हा कोणता अवॉर्ड आहे? इंद्रधनु म्हणून एक संस्था आहे ठाण्यामध्ये. 150 पेक्षा जास्त कंपोजर्स त्याच्यामध्ये आले होते, भाग घेतला होता ऑल ओव्हर महाराष्ट्र. त्यात मला पहिलं बक्षीस मिळालं. माझ्या बाबांनी, म्हणजे किरण फाळके, दादासाहेबांचे नातू, त्यांनी मला लहानपणी खूप असे ना ऑर्केस्ट्राज वेगवेगळे, म्हणजे रशियन ऑर्केस्ट्रा ज्याच्यामध्ये 16 व्हायोलिन्स आहेत, विओलाज आहेत, चेलो आहे, पियानो आहे मोठा ग्रँड, ट्रम्पेट्स आहेत, ट्रॉम्बोन आहे, किंवा अशी सगळी भरलेला असा ऑर्केस्ट्रा जो असतो ना, तसे लहानपणी ऐकवले. तर त्याचा कुठेतरी तो मनावर परिणाम आहे की हे वाद्य असं वाजतं, हे आता असं येणार आहे, हे फिलर या वाद्याचं आहे. त्याचा अभ्यास खूप इंटरेस्टिंग आहे. ते बघून हे सगळे इन्स्ट्रुमेंट शिकायचं तुला आवड मला लागली की जेवढं मिळेल तेवढं
जेवढं शिकेन तेवढं, म्हणजे त्याच्यात काय मी अगदी स्टेजवर जाऊन प्रोग्राम केला पाहिजे इतकं शिकायला पाहिजे असं नाही. त्या इन्स्ट्रुमेंटची माहिती झाली तरी मला त्याच्यातही आनंद वाटतो. आणि कुठेतरी ना सगळ्या गाण्याचा टोटल अरेंजिंग म्हणून जो अभ्यास करतो ना आपण, तसं काहीतरी फिंगर स्टाईल हा त्याचा एक रिझल्ट आहे. म्युझिक, आर्ट आणि तुझं पॅशन हे तुझ्यासाठी काय आहे? इट्स माय लाईफ, इट्स माय ब्रेथ. म्युझिक, पॅशन काही असो, म्हणजे तू म्युझिकची असो नाही तर कुठली पण असो, ते केल्याशिवाय रात्री झोपताना मला असं समाधान नाही वाटत. एका दिवशी मी काहीच नाही केलं तर मला असं वाटतं नाही रे, आपण आयुष्य किती आहे माहिती नाही, तर प्रत्येक क्षणाचा पूर्ण उपयोग करून घ्या. करत राहा तुम्ही असं आणि काहीतरी काही ना काहीतरी छोटं छोटं, म्हणजे म्हणतात ना, अगदी एक एक पाऊल पुढे चाला पण पुढे जात राहा, त्याच्यात मजा आहे.